संत तुकाराम महाराजांची पालखी निमगाव केतकी इथं मुक्काम आटपून आज इंदापूरच्या दिशेनं भक्तिमय वातावरणात मार्गस्थ झाली आहे। टाळ मृदुंगाचा गजर होतोय, ज्ञानबा तुकोबांचा जयघोष होतोय आणि वारकरी पंढरीत पोहोचतात। इंदापूर इथल्या रयत शिक्षण संस्थेच्या मैदानावर पालखी सोहळ्यातील दुसऱ्या मानाच्या अश्वाचं गोर रिंगण हे संपन्न होणार आहे। या सोहळ्याकरता भाविकांची तौबा गर्दी दिसते। या सगळ्या विषयी बोलण्याकरता आपल्या सोबत सुंदर कुसाळकर आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। नमस्कार, रामकृष्ण हरी माऊली। हा सोहळा, अनुपम्य सोहळा, याची देही याची डोळा तुम्ही अनुभवताय। त्या ठिकाणी रिंगण सोहळा एक अद्भुत सोहळा, वारीतला एक परमोच्च आनंद म्हणजे रिंगण सोहळा। टाळ मृदुंगाचा गजर होतो, भगव्या ध्वज पताका उंचावल्या जातात, अश्वगोर रिंगणी धावतात आणि ज्ञानबा तुकोबांचा गजर हा टिपेला पोहोचतो। हे नुसतं उच्चारलं तरी रिंगण सोहळा हा समोर उभा टाकतो। तुम्ही त्या ठिकाणी आता हा रिंगण सोहळा अनुभवणार आहात। कसा आहे तो उत्साह वारकऱ्यांमध्ये, एक वेगळीच अनुभूती, परमोच्च आनंदाची, भक्तिरसाची। आज आपण खर तर आपण पाहिलं हे इंदापूर तालुक्यातल्या शहरातलं रयत शिक्षण संस्थेतलं या ठिकाणी रिंगण सोहळा, या ठिकाणी संत तुकाराम महाराज पालखीचं रिंगण सोहळा या ठिकाणी भक्तिमय वातावरणात आनंदाच्या उत्साहात या ठिकाणी पार पडणार आहे। यापूर्वी पालखी निमगाव केतकीतून इंदापूरच्या दिशेने सकाळी मार्गस्थ झाले आहे। यानंतर आज थोड्याच वेळात, काही वेळात या ठिकाणी आश्वाचं दुसरं रिंगण या ठिकाणी पार पडणार आहे। परंतु त्यापूर्वी भाविकांची जी आहे मोठ्या प्रमाणात देखील गर्दी भाविकांनी केलीच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। तसंच देखील सकाळपासून जर पाहिलं आपण खाकी गणवेशात देखील पोलिसांचाही चोख बंदोबस्त आणि या माऊलींची सेवा करण्यासाठी पोलीस देखील या ठिकाणी सज्ज झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। तर सकाळपासून जर आपण पाहिलं या ठिकाणी तर रांगोळीच्या माध्यमातून वारकऱ्यांची या ठिकाणी अनोख्या पद्धतीचं स्वागत देखील केल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे। तसंच एका बाजूला जर पाहिलं आपण या ठिकाणी माऊलींचं जे रथ आहे, रथाचे जे पादुका आहे, त्या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी भाविकांना या ठिकाणी देखील सजावट करून मंडपाचं देखील या ठिकाणी सजावट केल्याचं देखील चित्र आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर दुसरीकडे जर पाहिलं आपण तर संपूर्ण या ठिकाणी जे भाविक आहेत या ठिकाणी गर्दी देखील केल्या आहेत। थोड्याच वेळात या ठिकाणी मानाच्या आश्वाचं रिंगण, दुसरं रिंगण या ठिकाणी भक्तिमय वातावरणात टाळ मृदुंगाच्या गजरात या ठिकाणी पार पडणार। खर तर ह्या रिंगण सोहळ्यामध्ये वारकरी असतील, विनेकरी असतील, शासकीय अधिकारी असतील, प्रशासकीय अधिकारी, पोलीस कर्मचारी हे सगळे या रिंगणामध्ये धावणार आहेत। तसंच अश्वाचा घोडा देखील ह्या रिंगणामध्ये या ठिकाणी धावणार आहे। त्यानंतर मात्र ह्या रिंगण सोहळा बघण्यासाठी मात्र भाविकांचे असतात किंवा लाखो वैष्णवकांचे असतात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे। आता देखील त्यापूर्वी देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात देखील गर्दी केल्याचं आणि गर्दी झाल्याचं चित्र आपल्याला एकंदरीत पाहायला मिळत आहे। खरं तर हा संपूर्ण सोहळा भक्तिमय वातावरणात, आनंदाच्या वातावरणात हे नयनरम्य दृश्य हे संपूर्ण इंदापूरकर असतील किंवा संपूर्ण वारकरी असताना आपल्या डोळ्यात हे संपूर्ण पारणं डोळ्यात सामावून घेण्यासाठी आजच्या हे इंदापूरच्या रयत शिक्षणाच्या मैदानामध्ये दाखल होणार आहे। अगदी सुंदर। या ठिकाणी अनेक वारकरी आहेत, अनेक महिला वारकरी आहेत, त्यांच्याशी काही तुम्ही संवाद साधू शकता का? कारण रिंगण सोहळा म्हणजे एक परमोच्च आनंद मानला जातो वारी टप्प्यातला। कारण आता मात्र साधारणतः आपण जर पाहिलं तर आज 18 जुलै, अवघे काही दिवस आहेत, त्यानंतर मात्र अवघे गरजे पंढरपूर असं वातावरण बघायला मिळणार आहे। पण तो वरचा प्रवास हा निश्चितच भक्तिरसात न्हाऊन निघालेला। काही वारकऱ्यांशी संवाद
नक्कीच आपण आपल्या सोबत देखील या ठिकाणी काही जमलेले वारकरी देखील आहेत. आपण त्यांच्याशी देखील संवाद साधण्याचा आपण प्रयत्न देखील करणार. आपल्या सोबत या विठ्ठलाच्या तुकाराम महाराजांच्या पालखीमध्ये जे चालत आले जे वारकरी खरं देहू ते पंढरपूर असा यांचा हा 230 किलोमीटरचा प्रवास या ठिकाणी झाला. साधारणतः 125 किलोमीटरचा प्रवास आतापर्यंत आटोपलेला आहे. परंतु येत असताना त्यांच्या नेमक्या भावना काय, विठ्ठलापर्यंत नेमकं काय साकडे घेऊन जात आहेत हे देखील आपण त्यांच्याकडून जाणून घेणार. माऊली काय सांगाल, कुठून आलाय, आता कुठून आलाय, काय साकडे घेऊन विठ्ठलाच्या चरणी चालू? आम्ही श्री क्षेत्र देहूवरून पंढरपूरला तुकाराम महाराजांच्या पालखीसोबत चाललेलो आहे आणि वारकऱ्याच्या मनामध्ये एकच मागणं असतं, पंढरीचा वारकरी वारी चुकून दे रे, अशीच वारी आमची करून घ्यावी एवढीच इच्छा घेऊन पंढरपूरला वारकरी जातात. नक्कीच आज आपण पाहिलं तर अनेक साकडे घेऊन आता पंढरपूरच्या दिशेने वारकरी मार्गस्थ होतात. आता खर तर या ठिकाणी दुसरे देखील वारकर काय सांगाल बाबा, एकंदरीत वारीत येत आहे, किती वारी किती वेळ सांगता येणार नाही. मला जसं कळतंय असं वारलं काय वारीचा अनुभव काय आला, एखादा अनुभव? म्हणजे काय इतका आनंद दुसरीकडे कुठं बी नाही, कुठल्या क्षेत्रात यासारखा आनंद कुठल्या क्षेत्रात. किती किलोमीटर पायी चाललंय आता? आतापर्यंत चालू असेल 20-30 म्हणजे रोजच्या दररोजचा. काय सांगाल बाबा, कुठं आलाय, काय विठ्ठलाच्या चरणी निघालाय, काय साकडे घालताय? जगद्गुरु संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने आम्ही 341 पालखी सोहळ्यासाठी आलेल्या वारकऱ्यांतर्फे सर्व भाविकांतर्फे मी या ठिकाणी स्वागत करतो आणि पांडुरंग चरणी दर्शनासाठी आलेल्या सर्व वारकऱ्यांचं एकच म्हणणं आहे, हा सोहळा जो आहे ना तो भूस्वर्गात झालेला आहे, तो सुजलम सुफलम आणि आनंदमय व्हावा आणि येणाऱ्या भावी भक्तांना तो आनंदमय द्यावा अशी सगळी पांडुरंग चरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी बघतो. रामकृष्ण हरी. आश्वाचं दुसरं रिंगण इंदापूरच्या ह्या मैदानात पार पडतंय. काय भावना आहेत, कशा प्रकारचं रिंगण असते आणि रिंगण झाल्यानंतर कशा प्रकारची वारकऱ्यांमध्ये एक एनर्जी, एक शक्ती तयार होती? सीन गेला, भाग गेला, अवघा झाला आनंद. या टायमाला पालखी सोहळ्यामध्ये अश्व धावतो, अश्व धावलं तर अश्वत्याच्या अंगात जे स्पिरिट येतं तसं त्या वारकऱ्यांच्या अंगात स्पिरिट येतं आणि त्या जोमाने ते वारकरी मजल दर मजल करत पंढरपूरकडे प्रस्थान करत असतात. ही प्रेरणा रिंगण सोहळ्यामध्ये मिळते. नक्कीच आपण जर पाहिलं या ठिकाणी वारकऱ्यांनी देखील संतांच्या प्रती असणाऱ्या विठ्ठलाच्या प्रती असणाऱ्या देखील भावना या ठिकाणी व्यक्त करतात. तसं देखील आपल्यासोबत देखील या ठिकाणी काही इंदापूरकर या ठिकाणचे स्थानिक भाविक देखील आहेत, त्यांच्याशी देखील आपण या ठिकाणी संवाद साधणार आहे. काय सांगाल, कुठून आलाय? आम्ही इथून आलोय, मुंबईवरून आलोय. मुंबईवरून. काय तुम्ही पंढरीच्या वारीत आलाय, आज काय विठ्ठलकडे चाललाय, काय अनुभव आलाय? काय बघा, आम्ही दरवर्षी गेले 5-6 वर्ष झाले दरवर्षी वारीला येतो आणि हा अनुभव मामांमुळे, पण आमचे जे मामा आहेत सुनील महाराज मोरे, त्यांच्यामुळे आमचा दरवर्षीचा आनंद खरं मध्ये खूप चांगला होतो. म्हणजे वारीचा अनुभव म्हणजे आम्ही इंदापूरच्या रिंगणाला 3 वर्ष झाले येतोय. हे भक्तांची वारी बघून, मामांचा उत्साह बघून आम्हाला अजून तसं प्रेरणा येते. आता या आमच्या आजी आपण तर दरवर्षी येतात, त्यांच्या सगळ्यांचा उत्साह बघण्याचा पण जास्त मजा आहे. आजी काय वय तुमचं आता? 85. किती वर्ष झालं वारी करताय? मी वारी 7 वर्ष केली. 7 वर्ष. काय अनुभव आला काय वारीचा? चांगला, छान आला. काय आता विठ्ठलाच्या चरणी निघालाय, काय साकडे घालताय, काय मागणं विठ्ठलाला असणार आहे? काय नाही, सुखासुखी सगळी सुखासुखी राहू द्या, सगळ्याला आनंद लुटू द्या, बस एवढाच आशीर्वाद मागायचा. नक्कीच आज आपण जर या ठिकाणी पाहिलं तर विठ्ठलाच्या चरणी सुखाचं या ठिकाणी मागणं घेऊन आज संपूर्ण लाखो वैष्णव असतात किंवा वारकरी असतात, आज विठ्ठलाच्या चरणी या ठिकाणी जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे. अगदी सुंदर असा सुखी सोहळा स्वर्गी नाही असं ज्याचं वर्णन केलं जातं, तो हा अनुपम्य असा वारी सोहळा आमच्यापर्यंत पोहोचवला, त्याबद्दल तुमचे आभार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.